फ्रेंड, चला तर मी तुम्हाला आज पालकचे पकोडे बनवून दाखवते। सोनूच्या रसोईमध्ये तुमचं स्वागत आहे। त्याला छानपैकी मी असं स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि छानपैकी मी अशी मोठी मोठी पालक घेतली आहे। चला तर मग मी असे हे पान घेते पालकचे आणि त्याला असं छानपैकी असं धुवून घालायचं। हे बघा, मी छान असे पान काढून घेते आणि घ्यायचे की आपल्याला पालकचा पकोडा असा कुरकुरीत झाला पाहिजे। चला तर मित्रांनो, एक वाटी मी इथे बेसन घेतले आणि 2 चमच तांदूळाचं पीठ घेतलंय। तांदूळाचं पीठ यासाठी टाकायला लागते का ती कुरकुरीत झालं पाहिजे। हे बघा, मी चटणी घेतलाय कुटलेला धनिया, ओवा, तिखट, हळद, मीठ आणि जिरे पावडर आणि ही तीळ, हे सगळं याच्यामध्ये टाकायचं आणि छानपैकी याला मिक्स करून घ्यायचं। हे बघा, छानपैकी याला असं मिक्स करून बघायचं। छानपैकी मिक्स केलं याच्यामध्ये। त्याच्यामध्ये आपण थोडासा सोडा गरम केलेलं तेल टाकायचं। तेल टाकल्याने छानपैकी असे पकोडे फुटणार आणि कुरकुरीत बनवणार। चला तर मग आता आपण पालकची अशी छान हे बघा, अशी छानपैकी सगळे होऊ द्यायचे आणि थोडंसं चला बघा मित्रांनो, ही अशी छानपैकी अशी कुरकुरीत पकोडे झाले। असं काढून घ्यायचे। हे बघा मित्रांनो, हे आपले झाले पकोडे याचे छान कुरकुरीत। आपले छानपैकी पालकचे पकोडे झालेले आहे आणि छानपैकी मी त्याच्यामध्ये दही,